आणि तिचा ॲक्सिडेंट झाला. काहीतरी गाडीवर पुढे फिरत असताना ॲक्सिडेंट झाला. दोन्ही पायाची सर्जरी, गुडघ्याची सर्जरी झाल्यावर, हाडाचं ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर बेड रेस्ट सांगतात. फिरायला म्हणजे मनाई असते, 5-6 महिने 7-8 महिने बेड रेस्ट असतो. त्या मुलीने बेड रेस्ट असल्यावर ती स्कूलमध्ये पण जाऊ शकत नाही, ट्युशनला पण जाऊ शकत नाही, घरी झोपून होते. आता हा घरीच होणारा सगळा अभ्यास आहे. विद्यार्थी डायरेक्ट रजा घेऊनच घरी करतात. आता तिला तर पर्यायच नव्हता, ती जाऊ शकत नव्हती. तर तिने घरूनच सगळा अभ्यास क्लिअर केला आणि 10वीच्या परीक्षेला व्हीलचेअरवरती तिला नेण्यात आलं आणि तिने सुद्धा 10वी पासआउट होताना 89.3% म्हणजे अशा प्रकारचा हा रिझल्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे. म्हणजे ट्युशनमध्ये जरी पैसे एकदा 10-15 हजार फी भरली तर एकही रुपया वापस मिळत नाही. आणि तिकडेही एकदा स्कूल सारखं शिकवलं जातं. इकडे अनलिमिटेड रिव्हिजन आहे, क्वेश्चन आन्सर आहे, काय हे जे रोज पर लेसनवरती स्कॉलरशिप आहे, टेस्ट आहे आणि पैसे पण रिफंड मिळवण्याचा चान्स आहे स्कॉलरशिपच्या माध्यमातून. म्हणजे तुम्ही घेतलेलं ॲडमिशन तुम्ही फ्री पण करू शकता, कारण पर लेसनला स्कॉलरशिप आहे. 100 रुपये 150 रुपये 100 रुपये 150 रुपये म्हणजे जे 8,000 15,000 आपण भरले ते आपण फ्री पण करू शकतो. असा चान्स बाहेर कुठंच नाही आहे. म्हणून तुम्ही हा चान्स घेऊ शकता. आणि दुसरं 10-20 मुलांना जर तुम्ही ॲडमिशन करून दिलं वर्गातले तर भरलेले पैसे पण कॅशमध्ये रिटर्न तुम्हाला अशा बिझनेसमधून रिटर्न मिळू शकता. आता या ठिकाणी आम्ही एक काल हे बोलत होतो सर की सगळ्यात जास्त गेस्ट जो आहे